नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ह्याची भरती निघालेली आहे मित्रांनो. सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखा, रीट सेल मुंबई करता इथं भरती निघालेली आहे मित्रांनो. लघु टंकलेखनाची 3 पदे असणार मित्रांनो, जे की इथं बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, जी भरती निघालेली आहे सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखा, रीट सेल मुंबई या कार्यालयातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेल्या लघु टंकलेखन संवर्गातील 3 पदांची सेवा 2 वर्षाच्या कालावधीकरिता अथवा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. चांगली पॉझिटिव्ह आपल्यासाठी असणार आहे, ज्यांना इथं काम करायचं सरकारी इथं. त्याच्यामध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाकडून जी-आर असणार आहे, विधी व न्याय विभागाकडून मित्रांनो. ओके. दिनांक 30 जुलै 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये दिलेल्या प्रस्तावना आता विधी व न्याय विभाग शासन निर्णय 27 नोव्हेंबर 2024 मध्ये 13 सरकारी वकील कार्यालयातील सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे मित्रांनो. ओके. त्यानुसार सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखा, रीट सेल मुंबई या कार्यालयाकरिता विविध संवर्गातील 113 नियमित पदे मंजूर असून गट ड संवर्गातील 33 पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर सरकारी वकील कार्यालयाचे, उच्च न्यायालय, अपील शाखा, रीट सेल मुंबई या कार्यालयाचे कामकाज माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याशी निगडीत असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते मित्रांनो. त्यामुळे सदर कार्यालयांचे सरळ सेवेतील कोट्यातील रिक्त असलेल्या लघु टंकलेखनची संवर्गातील 3 पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याबाबत प्रस्तावना संदर्भ क्रमांक 3 येथील पत्रामध्ये सादर केलेला होता. सदर प्रस्तावना वित्त विभागांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. वित्त विभागाने सदर प्रस्तावना वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 9 जून 2017 मध्ये गठीत उपसमितीसमोर सादर करण्यात मान्यता दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे, उपसमितीने दिलेल्या 18 जुलै 2025 रोजीच्या पार पडलेल्या बैठकीत समितीचे सदर कार्यालयातील 3 रिक्त पदांची सेवा 2 वर्षांच्या कालावधीकरिता अथवा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता दिलेली आहे मित्रांनो. उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर 3 रिक्त पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास प्रस्तावनेला मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये मित्रांनो शासन निर्णय दिलेला आहे. उपसमितीने दिलेल्या मान्यतेनुसार सरकारी वकिलांचे कार्यालय, अपील शाखा, रीट सेल, उच्च न्यायालय मुंबई या कार्यालयातील सरळ सेवेची कोट्यातील रिक्त असलेल्या लघु टंकलेखन संवर्गातील 3 पदांची सेवा 2 वर्षाच्या कालावधीकरिता अथवा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. याच्यामध्ये असणारे बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागांची संदर्भ क्रमांक 2 येथील 27/4/2022 च्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. तसेच बाह्य यंत्रणेकडून सेवा उपलब्ध करून घेताना प्रचलित कायद्याचा भंग होणार नाही याची काळजीपूर्वक कार्यालय प्रमुखांनी काळजी घ्यावी मित्रांनो. ओके. अशी अशी जॉब ऑपॉर्च्युनिटी आलेली मित्रांनो. ज्यांना कोणाला अप्लाय करायचं तुम्ही करू शकता, पण याची अप्लाय करण्याची प्रोसेस अजून आलेली नाही नोटिफिकेशन. तर लवकरच याची नोटिफिकेशन पण येईल मित्रांनो, कारण की लेटेस्ट जी-आर असणार आहे 30 जुलै 2025 म्हणून. ओके. तर याच्यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी जे असतं लघु टंकलेखनासाठी मित्रांनो आपल्याला जे असते मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट हँड टायपिंग लागत असते मित्रांनो. ओके. तर शॉर्ट हँड टायपिंग ज्यांनी झालेली असेल ते इथं अप्लाय करू शकता. ओके. ग्रॅज्युएटवाल्यांसाठी इथं भरती असते मित्रांनो. ओके. ग्रॅज्युएशनवर तर खूप सारे इथं ग्रुप सीची बंपर भरती येणार आहे मित्रांनो. त्याच्यामधून इथं नियमित पदे इथं काढण्यात येणार आहे मित्रांनो ग्रुप सी मधून. ओके. अजून ग्रुप सीची भरती आलेली नाही मित्रांनो. ग्रुप बी ची भरती आलेली आहे. एएसयूची आणि स्टेची आलेली, पेसाची भरतीची बिलकुल बी आलेली नाही मित्रांनो. ओके. तर पेसाय भरती पण लवकरच जाहीर होणार आहे मित्रांनो. बंपर भरती येणार आहे ग्रुप बी ची, पेसाय भरतीची आणि ग्रुप सी ची पण. ओके. ग्रुप सी मध्ये आपलं राज्य टॅक्स असिस्टंटचं येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला टंकलेखन आणि राज्य उत्पादक शुल्क अशी इथं पदे येणार आहे मित्रांनो यामध्ये. ओके. तर बंपर भरती येणार आहे मित्रांनो लवकरच. तर आपल्याला अभ्यासाला लागायचं आपल्या तयारीला. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा मित्रांनो. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. जर पीडीएफ फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप पण डाउनलोड करून ठेवा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके.
अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो.